आई, बघ ना, बकऱ्यांसाठी पूर्ण शरीर साफ करण्यासाठी ब्रश आहे. मला पण असाच ब्रश हवा. अरे बेटा, तू माणूस आहेस, बकरी नाहीस. काय टेन्शन ना घेऊ हलकता ते मी सांगतो तो ब्रश कसा बनवायचा. तर रामकृष्णारी मंडळी, आज होती संक्रांत. सगळ्यात पहिले आजी बाबांच्या पाया पडलो. आज आहे ना आपल्याला शेळ्यांना उपाशी ठेवायचं होतं, कारण की उद्या सकाळी त्यांची ना डिवॉर्मिंग करायची आहे. खरं तर 5 नंतर उपाशी ठेवायचं. आता त्यांना 5 वाजेपर्यंत काय खायला द्यायचं तेवढं द्यायचं आहे. आज आहे ना मी शेवगावला गेलो होतो, मला आणायचं होतं औषध डिवॉर्मिंगचं. तेवढ्यात आहे ना म्हणलं चला गाड्या कुट्टीचं जे बटन तुटलं होतं ना ते बी आणू. मग ते आणलं, मस्तपैकी लावलं. आज थोडा वेळ भेटला होता तर म्हणलं चला भाऊ ते अधुरं काम जे राहिलंय ना आपलं ते पहिलं पूर्ण करून घेऊ. लय दिवसाचं मत चाललं होतं की बाबा आपल्याला आहे ना शेळ्यांना अंग खाजवायला ब्रश तयार करायचा आहे. नगरवरून ब्रश पण आणले होते होलसेलमधून. बाबाला म्हणलं एक लाकूड द्या राव मला. बाबांनी लाकूड काढलं, तेवढ्या शिळी माझ्यापाशी आली. आता बघा हिच्या डोळ्याला जे चिपडे आले ना, हे सगळे ना जंताचा विषय बरं का. म्हणजे आता उद्या त्यांना तेच औषध द्यायचं आहे आपल्याला. आता ते लाकूड घेऊन मस्तपैकी आलो मी. इकडे लाकूड आहे ना जरा मोठं पडलं होतं, ब्रश जरा छोटा पडला होता. त्याच्यामुळे बाबाला म्हणलं आपण लोखंडाच्या पाईपाला करू, काय विषय नाहीये. मग लोखंडाच्या पाईपाला ब्रश मस्तपैकी चारही बाजूनी लावून घेतले. चला म्हणलं आता याला आहे ना जमिनीत आपल्याला खड्डे घेऊन गाडायचंय. तिथं जात नाही तर ह्यो बोकड्या बघा माझा कानच खायला लागला बाबा. मग त्याला बाबाकडे दिलं पाठवून. म्हणलं भाऊ तू बाबासोबत खेळ, मी तर वर खड्डे घेतो. आता गडी बाबाकडे गेला आणि किती लाडात आलाय. बाबाच्या पाठीला काय धक्का देतोय, इकडून काय येतोय, तिकडून काय गळ्यात पडल्यावानी करतोय. बाबाला जेच राग आला, बाबाने जेच त्याच्या डोक्यावर हात ठेवलाय त्यो पंगडी काय ऐका ना भाऊ. नुसते एकामेका जोगाचे भांडणं चालू झाले. तेवढ्यात माझं खड्डं पण झालं होतं. जो ब्रशचा जो पोल होता ना तो पण मी जमिनीत मस्तपैकी पॅक गाडून टाकला. बघा आता ही शेळी कसं तिचं डोकं खाजू राहिली. मजाक करतोय भाऊ. त्यांना अजून कळानच ते काय विषय, ते खायलाच लागले होते त्याला. मीच त्यांच्या मुंडक्याला हात लावून त्यांना घाशीत होतो बाबा हे असं आहे तसं आहे. पण गौरीला काय सांगावं नाही लागलं भाऊ. गौरी आली मस्तपैकी तिचं काम चालू केलं. आता आपण खरं शेळ्यांना केलंय त्याच्यामुळे थोडी हाईट बारीक आहे बरं का. गौरीला जर करायचं असतं तर याची थोडी हाईट आपण वर केली असती. चला आता जवळ गौरी आहे ना डोकं खाजू राहील तर मी या पैलवानला धुवून काढतो. हल्कची व्हिडिओ कशी होती मला नक्की कमेंटमध्ये सांगा.